नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस आर शेळके। आज आपण अकाउंट्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी ह्या चॅप्टरवरचा प्रॉब्लेम या ठिकाणी घेणार आहोत। तो प्रॉब्लेम मी आपल्याला वाचून दाखवतो। प्रॉब्लेम नंबर 4, फ्रॉम द फॉलोइंग रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑफ श्याम कॉलेज एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर द इयर एंडेड 30th June 2019, you are required to prepare profit and loss account and balance sheet for the year ended 30th June 2019. Balances on that date. Receipt side, share capital 60,000, entrance fees 5,000, cash credit 1 lakh, members deposit 50,000, dividend on shares 1,000, interest on loan 22,500, bank current account 8,000, membership fees 5,000, PF collection 5,000. Payment side, salaries 6,000, stationery 1,000, rent 4,000, furniture 20,000, loans and advances 1,70,500, interest on cash credit 10,000, PF investment rupees 5,000, interest on members deposit rupees 5,000, bank current account 10,000, shares in DCC bank rupees 20,000, closing balances rupees 5,000. Total of both side 2,56,500. Adjustment number 1, outstanding salary rupees 500. Number 2, interest on loans and advances outstanding rupees 2,500. Number 3, make provision for bad and doubtful debts rupees 1,000. Number 4, entrance fees and membership fees to be credited to reserve fund. Number 5, charge depreciation on furniture at 10% for 6 months. Number 6, interest accrued on PF rupees 500. तर पहा, अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे। ह्या प्रॉब्लेमचं सोल्यूशन करण्यासाठी फॉर्म एन मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि फॉर्म एन मध्ये बॅलन्स शीट या ठिकाणी तयार केलेलं आहे। तर आता आपण ह्या प्रॉब्लेममधील एक एक आयटम उत्तरासाठी या ठिकाणी घेऊ। तर पहा, रिसीट अँड पेमेंट अकाउंट किंवा बॅलन्सेस ऑन 30th June 2019 खालील प्रमाणे आहे। त्यामध्ये शेअर कॅपिटल दिलेलं आहे। पहा, शेअर कॅपिटल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला हे शेअर कॅपिटल 60,000 रुपये। त्यानंतर एंट्रन्स फीस 5,000। तर पहा, ह्या एंट्रन्स फीसवर एक ॲडजस्टमेंट आहे। ॲडजस्टमेंट नंबर 4, एंट्रन्स फीस अँड मेंबरशिप फीस टू बी क्रेडिटेड टू रिझर्व फंड। तर पहा, मेंबरशिप फीस आहे 5,000 आणि एंट्रन्स फीस आहे 5,000, असे दोन्ही मिळून रिझर्व फंडला ट्रान्सफर करा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे। रिझर्व फंड अकाउंटला क्रेडिट करा। तर या ठिकाणी जे हे एंट्रन्स फीस जी आहे ती एंट्रन्स फीस आपण रिझर्व फंडला या ठिकाणी ट्रान्सफर करू। बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला हे रिझर्व फंड, यामध्ये एंट्रन्स फीस आहे 5,000, त्यानंतर मेंबरशिप फीस 5,000 ह्या दोन्हीची टोटल असे 10,000 रुपये रिझर्व फंडला ट्रान्सफर केलेले आहेत आपण। म्हणजे एंट्रन्स फीस आणि मेंबरशिप फीस असे मिळून 10,000 रुपये आहेत। ते 10,000 रुपये रिझर्व फंडला ट्रान्सफर करा म्हणून सांगितल्यामुळे आपण ते रिझर्व फंडला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ट्रान्सफर केलेली आहेत। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे। पहा, पुढचा आयटम आहे कॅश क्रेडिट रुपीज 1 लाख। आता कॅश क्रेडिट बँकेने ह्या कोऑपरेटिव्ह सोसायटीला उपलब्ध करून दिलेला आहे। म्हणजे बँकेत कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या दृष्टिकोनातून हे म्हणजे देणं आहे, देयता आहे, म्हणून ह्याला आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला या ठिकाणी लिहू। हे पहा, सेक्युअर्ड लोन दिलेलं आहे आणि त्या खाली कॅश क्रेडिट रुपीज 1 लाख या ठिकाणी लिहून टाका।
म्हणजे सोसायटीच्या दृष्टिकोनातून हे देणं आहे. बँकेने सोसायटीला एवढं क्रेडिट उपलब्ध करून दिलेलं आहे, म्हणजे एक प्रकारचं कर्ज दिलेलं आहे सभासदांना कर्ज देण्यासाठी. तर हे कर्ज सोसायटीच्या दृष्टिकोनातून द्यायचं असल्यामुळे आपण ते लॅबिलिटी साईडला त्या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यानंतर मेंबर्स डिपॉझिट ₹50,000. आता पहा, ह्या सोसायटीच्या क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सभासदांनी ह्या सोसायटीकडे ₹50,000चं डिपॉझिट केलेलं आहे. तर ते सोसायटीच्या दृष्टिकोनातून भविष्यकालीन देयता आहे. जेव्हा ते सभासद ते डिपॉझिट परत मागतील तेव्हा ते त्यांना द्यावं लागेल. म्हणून बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला या ठिकाणी डिपॉझिट ह्या हेड अंतर्गत मेंबरशिप डिपॉझिट ₹50,000 या ठिकाणी लिहून टाका. लॅबिलिटी साईडला डिपॉझिट ह्या हेडखाली मेंबरशिप डिपॉझिट ₹50,000 तिथं आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर आहे पहा डिव्हिडंड ऑन शेअर्स. तर हे उत्पन्न आहे, सोसायटीला मिळालेलं उत्पन्न आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी डिव्हिडंड, इन्कम साईडला डिव्हिडंड या ठिकाणी दिलेलं आहे. तर हे इन्कम किती आहे? ₹1,000 या ठिकाणी लिहा. ₹1,000 डिव्हिडंडच्या रूपाने उत्पन्न मिळाले. त्यानंतर इंटरेस्ट ऑन लोन. आता पहा, सोसायटीने आपल्या सभासदांना किंवा जे कर्मचारी सभासद आहेत त्यांना जे लोन दिलेलं आहे त्या लोनवर व्याज मिळालेलं आहे सोसायटीला ₹22,500. आलं लक्षात? हे सोसायटीचं उत्पन्न आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या इन्कम साईडवर या ठिकाणी लिहायचं इंटरेस्ट ऑन लोन. आलं लक्षात? हे 22,500 इनर कॉलमला, 22,500 इनर कॉलमला घ्या. त्यानंतर पुढे दिलेलं आहे पहा बँक करंट अकाउंट. बँक करंट अकाउंट ₹8,000 आणि इकडे पेमेंट साईडला दिलेलं आहे बँक करंट अकाउंट ₹10,000. तर डेबिट बॅलन्स 10,000 आणि क्रेडिट बॅलन्स 8,000. तर हे आपणाला या ठिकाणी ॲडजस्ट करावं लागते असेट साईडला. हे पहा, असेट साईडला दुसरा आयटम बँक करंट अकाउंट. या ठिकाणी डेबिट बॅलन्स आहे 10,000 आणि क्रेडिट बॅलन्स आहे 8,000. हे मायनस ॲडजस्ट करून ₹2,000 बाहेरच्या कॉलममध्ये या ठिकाणी लिहा. तर हे डेबिट आणि क्रेडिट बॅलन्स आपण दोन्ही घेतलेलं आहे. त्यानंतर मेंबरशिप फीस आपण ट्रान्सफर केलेली आहे रिझर्व्ह फंडला. त्यानंतर PF कलेक्शन दिलेलं आहे पहा, PF कलेक्शन ₹5,000. तर हे PF कलेक्शन ₹5,000 लॅबिलिटी साईडला आपल्याला घ्यायचं आहे. स्टाफ प्रॉव्हिडंट फंड लॅबिलिटी साईडला स्टाफ प्रॉव्हिडंट फंड PF कलेक्शन म्हणजे प्रॉव्हिडंट फंड कलेक्शन. कर्मचाऱ्याकडून ही रक्कम कलेक्ट झालेली आहे ₹5,000. या ठिकाणी हे लिहून टाका ₹5,000. कारण ही रक्कम कर्मचाऱ्यांना देय असते आणि म्हणून ती बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला त्या ठिकाणी लिहिण्यात आलेली आहे. तर पहा, रिसीट साईडचे जेवढे काही आयटम्स आहेत तेवढे आयटम्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. आता आपण पेमेंट साईड बघू. पेमेंट साईडला सॅलरी दिलेली आहे पहा, सॅलरी ₹6,000. ही सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी लिहा सॅलरी. याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. आउटस्टँडिंग सॅलरी आहे 500. ॲड करा आणि हे 6,500 आउटर कॉलमला लिहा. आणि ह्या 500चा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला करंट लॅबिलिटीज ह्या हेडखाली आउटस्टँडिंग सॅलरी ₹500 अशी त्या ठिकाणी नोंद करायची. त्यानंतर सॅलरीच्या नंतर दुसरा आयटम आहे स्टेशनरी. स्टेशनरी ₹1,000. तर पहा, हे स्टेशनरी सॅलरीच्या खाली स्टेशनरी 1,000. स्टेशनरीच्या नंतर रेंट आहे पहा, रेंट ₹4,000. हे पहा, स्टेशनरीच्या खाली या ठिकाणी रेंट दिलेला आहे, तो आहे 4,000. इथे लिहा.
त्यानंतर फर्निचर आहे 20,000. आता ही फिक्स्ड असेट आहे म्हणून असेट साईडला आपल्याला लिहावं लागेल. तर पहा या ठिकाणी हे फिक्स्ड असेट दिलेलं आहे. फर्निचर 20,000. 20,000 फर्निचर आपण त्या ठिकाणी घेतलं आहे. त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, ॲडजस्टमेंट नंबर 5. चार्ज डिप्रिशिएशन ऑन फर्निचर ॲट 10% फॉर 6 मंथ. 6 महिन्यासाठीच आपणाला ह्या फर्निचरवर घसारा आकारायचा आहे 10%ने. तर या ठिकाणी 10%ने 6 महिन्याचा घसारा येईल 1,000 रुपये. वर्षाचा घसारा 2,000 येईल, तर 6 महिन्याचा घसारा 1,000 रुपये येईल. तर या ठिकाणी शिल्लक राहतील पहा 19,000 रुपये. आलं लक्षात. आणि त्या डिप्रिशिएशनचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला डिप्रिशिएशन ऑन फर्निचर इंटू ब्रॅकेट फॉर 6 मंथ ₹1,000. डिप्रिशिएशन आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. फर्निचरच्या नंतर लोन अँड ॲडव्हान्सेस दिलेला आहे पहा. लोन अँड ॲडव्हान्सेस 1,70,500. आता हे आपण सभासदांना दिलेले कर्ज आहेत. आलं लक्षात. म्हणून असेट साईडला या ठिकाणी घ्या हे लोन अँड ॲडव्हान्सेस टू मेंबर्स. तर किती 1,70,500 एवढं कर्ज सोसायटीने आपल्या सभासदांना दिलेलं आहे. तर याच्यावर एक ॲडजस्टमेंट आहे नंबर 3. मेक प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स ₹1,000. म्हणजे मेंबर्सकडून येणे असलेली ही रक्कम कर्जाची यापैकी ₹1,000 म्हणजे बुडणार आहेत म्हणून तरतूद करा. बुडीत कर्ज निधीमधून त्या ठिकाणी तरतूद करा असं सांगितले. तर हे 1,000 रुपये मायनस करून त्या ठिकाणी 1,69,500 रुपये आउटर कॉलमला लिहा. म्हणजे 1,70,500 त्या सोसायटीच्या मेंबरला कर्ज देण्यात आलेलं आहे आणि त्या कर्जापैकी हे कर्ज सोसायटीचं म्हणजे येणं आहे म्हणून ते असेट साईडला आपण लिहिलेलं आहे. आलं लक्षात. आणि ह्या कर्जापैकी 1,000 रुपये बुडण्याची शक्यता आहे. तसे बुडालेले नाहीत, ते डाऊटफुल शक्यता आहे बुडण्याची. म्हणून प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स म्हणून ₹1,000ची प्रोव्हिजन त्या ठिकाणी करा म्हणून आपणाला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे. आपण ती प्रोव्हिजन केलेली आहे आणि ती प्रोव्हिजन मायनस करून 1,69,500 ह्या असेट साईडला या ठिकाणी लिहिलेले आहेत. आता त्या 1,000चा दुसरा इफेक्ट, आता ते बुडणारी रक्कम आहे म्हणून सोसायटीचं नुकसान होणार आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी घ्या प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स ₹1,000. प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स ₹1,000. अशा पद्धतीने ते आपण पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर आहे पहा इंटरेस्ट ऑन कॅश क्रेडिट. तर जे काही कॅश क्रेडिट बँकेनं सोसायटीला दिलेलं होतं त्यावरचं व्याज आहे ₹10,000. म्हणजे ही व्याज पेड केलेलं आहे सोसायटीने. सोसायटीला 1,00,000 रुपयाचं कर्ज बँकेने दिलेलं आहे आणि त्याच्यावरचं हे व्याज आहे ₹10,000. म्हणजे सोसायटीच्या दृष्टिकोनातून हा खर्च आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी घ्या इंटरेस्ट पेड $2 कॅश क्रेडिटवरलं जे व्याज आहे ते आहे ₹10,000 रुपये. या ठिकाणी लिहा. त्यानंतर पुढे दिलेलं आहे PF इन्व्हेस्टमेंट ₹5,000. तर पहा पब्लिक प्रॉव्हिडंट फंडच्या रूपाने जे काही कलेक्शन झालेलं आहे 5,000 रुपयाचं ते त्यांनी इन्व्हेस्ट केलेलं आहे, गुंतवणूक केलेली आहे त्याची. म्हणून असेट साईडला या ठिकाणी हा आयटम घ्यावा लागेल. हे इन्व्हेस्टमेंट आलं लक्षात. त्यामध्ये PF इन्व्हेस्टमेंट म्हणून दिलेलं आहे त्या ठिकाणी लिहा 5,000 रुपये आपण त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. त्यानंतर पुढे दिलेलं आहे पहा इंटरेस्ट ऑन मेंबर्स डिपॉझिट. आलं लक्षात. मेंबर्सनं जे काही डिपॉझिट सोसायटीकडे ठेवलेलं आहे 50,000 रुपये, हे 50,000 रुपये ह्या डिपॉझिटवर त्यांना व्याज देण्यात आलेलं आहे. म्हणजे व्याज दिलेलं आहे म्हणजे सोसायटीचा तो खर्च आहे.
खर्च असल्यामुळे या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इंटरेस्ट पेड कॅश क्रेडिटवरचं 10,000 आहे आणि त्यामध्ये ॲड करा मेंबर्स डिपॉझिट ₹5,000. याची बेरीज करून 15,000 रुपये बाहेरच्या कॉलममध्ये या ठिकाणी लिहून टाका. आलं? 10,000 रुपये कॅश क्रेडिटवरलं व्याज आहे आणि मेंबरच्या डिपॉझिटवरचं 5,000 रुपये. हे दोन्हीही व्याजाची रक्कम सोसायटीला पेड करावी लागते, म्हणून सोसायटीच्या दृष्टिकोनातून तर खर्च आहे. खर्च असल्यामुळे आपण एक्सपेंडिचर साईडला त्या ठिकाणी दाखविलेला आहे. त्यानंतर पुढे बँक करंट अकाउंट आपण कन्सिडर केलेला आहे. शेअर्स इन DCC बँक ₹20,000. आता ही इन्व्हेस्टमेंट आहे पहा. असेट साईडला हे बॅलन्स शीटची असेट साईड, या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट ह्या हेडखाली शेअर्स इन DCC बँक किती रुपये आहेत? 20,000 रुपये. या ठिकाणी 20,000 रुपये लिहून टाका. त्यानंतर क्लोजिंग बॅलन्स कॅश अँड बँक बॅलन्स आहे. हे आलं लक्षात? 5,000 रुपये. याच्यामध्ये कॅश किती आहे आणि बँकेत किती रक्कम आहे काहीच माहिती नाही आपल्याला. तर या ठिकाणी असेट साईडला पहिला आयटम कॅश अँड बँक बॅलन्स 5,000 लिहून टाका. असेट साईडला कॅश अँड बँक बॅलन्स 5,000 ते आपण त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर पहा, ह्या स्टेटमेंटमध्ये जे काही आयटम दिलेले आहेत ते पूर्ण आयटम आपण या ठिकाणी नोंदवलेले आहेत. आता काही ॲडजस्टमेंट जर राहिलेले असतील त्याची नोंद आपण करू. तर त्याच्यामध्ये पहिली ॲडजस्टमेंट आहे पहा, आउटस्टँडिंग सॅलरी ₹500 ते आपण घेतलेलं आहे. नंबर 2 इंटरेस्ट ऑन लोन अँड ॲडव्हान्सेस आउटस्टँडिंग. आलं लक्षात? लोन अँड ॲडव्हान्सेसवरचं जे 2,500 रुपये उत्पन्न आहे ते अजून मिळायचं बाकी आहे. आलं लक्षात? आपण हे जे लोन आणि ॲडव्हान्स मेंबरला दिलेलं आहे 1,70,500, याच्यावरचं 2,500 रुपये व्याज हे मिळणं बाकी आहे, आउटस्टँडिंग आहे, मिळालेलं नाही अजून. तर ते सोसायटीचं उत्पन्न असल्यामुळे या ठिकाणी इन्कम बाजूला ह्या इंटरेस्ट ऑन लोनमध्ये ॲड करा. इंटरेस्ट ऑन लोन अँड ॲडव्हान्सेस 2,500 रुपये यामध्ये ॲड करा आणि यांची जी बेरीज आहे ती बेरीज आउटर कॉलमला या ठिकाणी घेऊन टाका. 25,000 रुपये बेरीज. लोन अँड ॲडव्हान्सेसवरचं व्याज मिळायचं बाकी राहिलेलं आहे, आउटस्टँडिंग आहे. आलं लक्षात? तर ते त्या व्याजामध्ये त्या ठिकाणी ॲड करायचं आहे. त्यानंतर पुढे दिलेलं आहे पहा, पुढे दिलेलं आहे मेक प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स ₹1,000 हे आपण कन्सिडर केलेलं आहे. एंट्रन्स फीस ती रिझर्व्ह फंडला ट्रान्सफर केलेली आहे. त्यानंतर डिप्रिशिएशन चार्ज करा म्हणलेलं आहे 10%, ते आपण चार्ज केलेलं आहे. इंटरेस्ट ॲक्रूड ऑन PF ₹500 ते सुद्धा आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आलं लक्षात? तर ॲडजस्टमेंट आणि त्या स्टेटमेंटमध्ये दिलेले जे काही आयटम्स आहेत त्या सर्व आयटमची आपण या ठिकाणी नोंद केलेली आहे. आता आपण या ठिकाणी जी नोंद आहे तर पहा, 6वी ॲडजस्टमेंट या ठिकाणी राहिलेली आहे. इंटरेस्ट ॲक्रूड ऑन PF ₹500. तर पहा, इंटरेस्ट प्रॉव्हिडंट फंड अकाउंटवर 500 रुपये व्याज जमा झालेलं आहे, ते मिळालेलं नाही, जमा झालेलं आहे, म्हणून ते सोसायटीचं उत्पन्न आहे. इंटरेस्ट ॲक्रूड ऑन PF ₹500. आलं लक्षात? आता या ठिकाणी जे लोन अँड ॲडव्हान्सेसवरचं 2,500 रुपये व्याज मिळणं बाकी आहे याची नोंद आपण या ठिकाणी, पहिली नोंद या ठिकाणी केलेली आहे. याची दुसरी नोंद या ठिकाणी करा. इंटरेस्ट ॲक्रूड. आलं लक्षात? या ठिकाणी हे 2,500 आणि हे 500 असे मिळून हे 2,500 रुपये अधिक हे 500 रुपये असे मिळून हे
3,000 रुपये व्याज आपणाला मिळायचं बाकी आहे. 2,500 कशावरचे? लोन अँड ॲडव्हान्सेसवर. आपण जे काही लोन सभासदांना दिलेलं आहे त्याच्यावरचं 2,500 रुपये व्याज मिळणं बाकी आहे. त्यानंतर PF जे गुंतवणूक केलेली आहे आपण 5,000 रुपये, हे पहा PF इन्व्हेस्टमेंट 5,000 रुपये केलेली आहे, त्याच्यावरचं व्याज ॲक्रूड झालेलं आहे, मिळालेलं आहे, परंतु म्हणजे त्या अकाउंटला जमा झालेलं आहे. तर ते सोसायटीचं उत्पन्न आहे. त्या ठिकाणी त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये ते 500 रुपये ॲड झालेत. सोसायटीचं उत्पन्न असल्यामुळे हे 500 रुपये या ठिकाणी आपण घेतलेले आहे. असं टोटल ॲक्रूड असणारं व्याज किती आहे? तर ते व्याज असं आहे, पहा इंटरेस्ट ॲक्रूड 2,500 प्लस 500 टोटल 3,000 व्याज हे ॲक्रूड आहे, मिळणं बाकी आहे. तर अशा पद्धतीने सर्व स्टेटमेंटमधील ॲटम्स आणि ॲडजस्टमेंट आपण या ठिकाणी कन्सिडर केलेले आहेत. आता आपण ह्या अकाउंट्सची या ठिकाणी टोटल करूया. टोटल पहा या ठिकाणी किती येईल? 28,500 रुपये डेबिट साईडची टोटल आलेली आहे, कारण डेबिट साईड या ठिकाणी मोठी आहे. 28,500 तर पहा या ठिकाणी 2,000 रुपये नेट लॉस झालेला आहे. आलं लक्षात? याला इथं लिहितो मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट यामध्ये नेट लॉस आहे 2,000 रुपये. तर हा 2,000 रुपये लॉस प्रॉफिट जर झाला तर आपण लॅबिलिटी साईडला या ठिकाणी लिहितो. आता लॉस झालेला आहे म्हणून असेट साईडला या ठिकाणी घ्या. इथे लिहितो मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसात म्हणजे नेट लॉस हे 2,000 रुपये असेट साईडला आपण त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. आता या ठिकाणी बॅलन्स शीटमध्ये जे काही आयटम्स आलेले आहेत त्यापैकी काही आयटम या ठिकाणी नोंदवलेले नाहीत. आलं लक्ष? हे अदर लॅबिलिटीज आलेल्या नाहीत, ते डॅश मारा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये नेट प्रॉफिट या ठिकाणी झालेला नाही, नेट लॉस झाला आहे, तिथे डॅश मारा. त्यानंतर कॅश बँक बॅलन्स 5,000 आलेला आहे. इन्व्हेस्टमेंट आपण या ठिकाणी लिहिलेली आहे. लोन अँड ॲडव्हान्सेस सन्ड्री डेटर्स नाहीत, पहा हे या ठिकाणी डॅश मारा. करंट असेट नाहीत, तिथे डॅश मारा. फिक्स्ड असेट आलेली आहे. त्यानंतर मिसलेनियस एक्सपेन्सेस नाही, अदर एक्सपेन्सेस नाही. इंटरेस्ट ॲक्रूड हे 3,000 रुपये आहेत त्याचे. आलं लक्ष? 3,000 रुपये. आणि हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नेट लॉस 2,000. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी नोंदी केलेल्या आहेत आणि जे आयटम नाहीत त्याच्यापुढे आपण डॅश मारलेला आहे. तर आता बॅलन्स शीटची जी बेरीज येईल ती बेरीज येईल पहा 2,25,500. 2,25,500 रुपये. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम या ठिकाणी पूर्ण होतो. काही अडचण असेल तर विचारा. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.